नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। खूप दिवसांनी व्हिडिओ काढतोय हो, तर कारण मला वेळ भेटत नाही आहे। तर मी आज जाणार आहे मित्रांनो पुण्यात लागलेलं भीमथडी जत्रा 2024 हे ते ह्या ठिकाणी सगळं आपल्या ओल्ड कल्चरमध्ये असलेलं जे जुनं पद्धतीचं आहेत ना, तिथं सगळं आपलं महाराष्ट्रीयन पद्धत तिथं प्रदर्शित केलेलं आहे। ते बघण्यासाठी चाललो आहे आणि मी पण फर्स्ट टाइम चाललो आहे। मी याच्या आधी कधीच गेलेलो नाही आहे, तर बघू कसं असणार आहे ते। कारण मी आता नाही काही सांगू शकत, तिथं गेलेलं तुम्हाला ते एक्सप्लोर करत जाणार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, माझे जे डिजिटेक माईक आहे ना, तो जो वायरलेस माईक होता तो आता त्याचा जो कनेक्टर होता तो कनेक्टर थोडंसं खराब झालेल्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावं लागेल ह्या व्हिडिओला। तर याचा पुढचं सगळं तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये असेल। माझा जे काय तिथले बघितलं असेल मी तसं व्हॉइस ओव्हर देत राहणार आहे डिटेल्समध्ये। तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण आपल्या चॅनलवरती पुणे आणि सोलापूर ह्या दोन्ही साईडचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असणार आहेत। तर त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन पण ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल। तर चला तर मग जास्त उशीर न करता आपण निघूयात शिवाजीनगरला, पुण्यातील त्या ठिकाणी लागलेलं आहे। जाऊयात चला। कामं चालू आहेत, कामं मेट्रोचे। तर मित्रांनो, इथं पोहोचताच आम्हाला टू व्हीलरचे पार्किंग खूप व्यवस्था आणि टू व्हीलरला पार्किंगला पैसे नाहीत, फ्री ऑफ कॉस्ट असलेलं आहे हे सगळं फ्री आहे। आणि तिथून पुढे निघताच आपल्याला थोडंसं चालत गेल्यानंतर आपल्याला दिसून येतो की सगळं इव्हेंट्स इथे कशा पद्धतीनं म्हणजे मॅनेजमेंट केलेलं आहे। मॅनेजमेंट खूप सुंदर होतं मित्रांनो। इथे समोर आपल्याला तिकीट काढावं लागतं आहे, तिकीट जाऊन काढणार आहेत आम्ही। तर मॅनेजमेंट इतकं सुंदर होतं, सगळं हायजेनिक, एकदम स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टीचा खूपच व्यवस्थितपणे जास्त हे केलं, म्हणजे कसं लक्ष दिलं गेलं आहे। तर मी जाऊन असं तिकीट काढलं, पर पर्सन 60 रुपये होतं। माझ्यासोबत एक जण होता, त्याच्याही मी घेतलेला, तर त्यामुळे 120 रुपये मला तिकीटला गेले। आणि हे बाहेरची एंट्री गेट आहे, ज्यातून इथून जातं। आणि हे पूर्ण कसं आहे मित्रांनो, हे आपले जे आत्ताच्या अलीकडचे ज्या आत्ताच्या जनरेशनमध्ये जे जुनं पद्धत, जुनं कल्चर, जे आपलं खेडेगावात असलेलं ते जे काही असते ना, ते सगळं आपल्या प्रत्येक गोष्ट एक एक गोष्टींना ते सगळं विसरत चाललेलं आहे ती लोक। तर ते एक परत एक असं लोकांना कळून नाही आला पाहिजे, लोकांना ते विसरवळ होऊ नये म्हणून हे अशा गोष्टी इव्हेंट घेत आहेत पुण्यात। तर हे खूप चांगलं आहे, पण दरवर्षी घेतात हे सगळं। आणि ते सगळं गोष्टी इथं मेन्शन केलेलं असतात, झाडापासून प्लांटिंगपासून। आता इथं बघा तुम्हाला दिसतं प्लांटिंग केलेलं, तिथं छोटे छोटे झाडं तुम्ही पण कसं प्लांट करू शकता डिझायनिंगमध्ये, तेही करू शकता तुम्ही। आणि ते सगळं बघू शकता कसं आहे। हो, हे नंदी, आम्ही लहानपणी याला नंदी बैल म्हणत होतो। म्हणजे तुम्हाला तर काय माहिती कमेंट करून मला सांगू शकता तुम्ही काय म्हणताय। म्हणजे सगळंच टोटली सगळ्या गोष्टी ओल्ड कल्चरमधल्या आपल्या जे जाणता जुन्या आपले आजी आजोबा ते जे आहे ते सगळे बघा। हे तेव्हाचे कडकनाथ, म्हणजे कडकनाथ आपल्याला माहीत पण नाही, आपलं फक्त जाऊन चिकनानाचं एवढंच माहीत आहे। तर इथे सगळे आहे ती वनराज, हे वनराजचं असलेलं हे असं मला पण तेवढं माहिती नाही आहे। मी फक्त बघून सांगतोय की आपल्याला पण सध्या माहिती नाही तेवढं। ते प्राण्यांचे पण प्रकार आहे ती आपल्या जे आपण डेलीच्या ह्याच्यामध्ये बघत असतो, पण त्यांचे नावं पण माहिती नसतं। इथं बकरा आहे, हे पण बघू शकतो तुम्ही। पण आपण जाऊन फक्त मटण आणतो। हे कावेरी, यांचे नावं, जात, हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीनं ते फक्त सगळं आधीच्या लोकांना फक्त बघितल्यानंतरच कळत होतं, तर आपल्याला आता काय कळत नाही। हे असं ह्या पद्धतीनं बघा इथं केलं गेलेलं आहे। कशा पद्धतीनं प्लांट लावतात, शेतात कसं प्लांट लावलं जातं, कसं त्याला केअर करतं जातं, त्याबद्दल पण माहिती देतात। शेतकरी दाखवलं गेलं तुम्हाला। त्याच्या मागे बघा मोठंसं वड्याचं झाड आहे, वड्याच्या झाडाचं तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते। आणि म्हणजे दाखवण्याची पद्धत बघा ना, किती सुंदर दाखवलं आहे, एकदम स्वच्छता। हे तुळशी असं म्हणजे मध्य सेंटरमध्ये तुळस असलेलं ते एक दाखवलं गेलेलं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी। तर तिथून मित्रांनो एक तेवढं बाहेरचं पोर्शन संपल्यानंतर तिथून एक मग पुढं गेल्यानंतर एक सेक्शन येतो, तिथून मग आतून आत जायला एंट्री करू शकतो आपण। तिथून आत गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकता की ते सगळे स्टॉल लावण्यात आलेले आहे।
आणि इथे स्टॉल असं लावण्यात आलेलं होतं मित्रांनो, तुम्हाला तिथं समोर लिहिलेलं आहे 29-30 असे खूप स्टॉल होते. त्यांच्या प्रत्येक स्टॉलमध्ये प्रत्येक स्टेटचे युनिक ड्रेस, लेडीजचे ड्रेस म्हणा, तिथले जे असतात ना, आता काहीतरी लिहिलेलं आहे कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हे सगळे आपले भारताचे जे प्रकारचे आहेत ना, आसाम, ह्या म्हणजे किती स्टेट आहेत ना आपल्या भारतातले, त्या सगळ्या स्टेटचे त्यांचे युनिक स्टाईल असलेले इथे आपल्याला भेटलं जातं इथं. तर तेलंगणा, हैदराबादचे, तेलंगणाचे, हे सगळे म्हणजे या पद्धतीचे इथं तुम्हाला असे एक स्टॉल देण्यात आले आणि त्यांचे युनिक जे आहे त्यांचे फेमस असलेले ते वस्तू इथे तुम्हाला म्हणजे ड्रेसच्या बाबतीत, साड्यांच्या बाबतीत म्हणा, कुठले असेल त्या सगळ्या इथे तुम्हाला बघायला पण भेटेल आणि तुम्ही इथून खरेदी पण करू शकता. हे बघा आंध्र प्रदेश, हे अशी पद्धत खूप छान केलेलं आहे, खूप मोठं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे, कारण अख्खा दिवस गेला तरी पण तिथलं सगळं कवर झालं नसतं मला. आणि तसल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणून तर माझं माईक, जो डिजिटेकचं माईक आहे, त्याचं जो कनेक्टर केबल होतं ना, ते केबल पण माझं थोडंसं काय झालं होतं मलाही माहीत नाही, खराब झालेलं होतं. पण ते मी ऑर्डर केलेला आहे, तो यायला अजून 2-3 दिवस लागेल. पण तोपर्यंत हे जत्रा नसणार तिथे, कारण 25 तारीख हे लास्ट डेट आहे. त्यामुळे मला शूट करून मग परत अपलोडिंग करून ते सगळं करावं लागलं असतं, एडिटिंग करून. त्यामुळे मला फक्त हे असं व्हॉइसवर द्यावं लागलं मला, कारण हे माझं घरी एक छोटंसं वायरिंग आहे ते गेलं. आणि मित्रांनो इथे एक हे कला तुम्ही दिसता का, किती नावं द्या तुम्ही, कुठलेही नावं द्या, त्या नावामध्ये तुम्हाला तो आपल्या गणपती बाप्पांची मूर्तींची, गणपती बाप्पांची आपलं डिझाईनमध्ये तुमचे सगळं नावं त्यात मॅनेज करतो आणि ते आपल्याला गणपतीची प्रिंटिंग म्हणजे स्केच म्हणतात ना, ते करून देतो परफेक्टली. मला ते खूप आवडलं, मी पण घेतलंच ते. मला पण माझं आणि माझे दोन नाव टोटल 3 नाव होते. म्हणजे एक नाव ॲड करायचं म्हटलं तर 50 रुपये, असे 3 नावं ॲड केले तर 150 रुपये अशामध्ये करून दिला मला. आणि आम्ही तिथून बाहेर निघालो. तिथून बाहेर निघाल्यानंतर इकडे शेतातले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ड्रायफ्रूट्स म्हणतो, ते फ्रूट आहेत ना, तिथले फ्रूटचे आणि तिथे ते तुम्हाला दिसतो हे पौधे आहेत, म्हणजे कसे हे ज्वारी, गहू, हे तांदूळ या पद्धतीचे कसे त्यांचे प्लांट असतात, ते कसे उगवतात, त्यांना वाळून कसं काढतात, हे असं. आणि एकदम ओरिजिनली तुम्ही सगळं करून ठेवलेलं तुम्हाला पूर्णपणे, ना विदाउट पॉलिश ना विदाउट केमिकलचं असलेलं इथं तुम्हाला विक्रीला भेटलेलं होतं, घेऊ शकता. आणि जालनाची मोसंबी बघू शकता तुम्हाला, ओरिजिनल जालनाचे स्वीट मोसंबी होते मित्रांनो. गहू, ज्वारी तेही आणून ठेवले होते, तुम्हाला तेही घेऊ शकता. आणि गुळ असतो ना, गुळाचे जे डबे बनवून ठेवले होते 1 किलोचे विदाउट केमिकलचे, हे सगळे इथं ठेवलेले होते. खूप काही असे सगळं शेतकरी कृषी, ते ग्राउंड पण एक कृषीचंच आहे. तर हे सगळं शेतकरीचे पद्धत सगळं, तर मला खूप आवडलं होतं हे, कारण मी फर्स्ट टाईमच चालवलं मित्रांनो. तर मला काही माहिती नव्हतं यातलं, कारण याच्या आधी एवढं दिवस होतं तरी पण कधी आलेलं नाही. आणि एक क्वेश्चन ही बघू शकता तुम्हाला, तर मच्छर हे आपल्या लहान लेकरांची कसं केअर करायची, आपण त्याची काळजी कशी घ्यायची, आणि तो मच्छर चावल्यानंतर लहान लेकरांच्यावर किती काय काय होतं त्याबद्दलची इथंच प्रत्येक म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनं लिहून दिलेलं आहे. तुम्ही नक्की तिथं गेल्यानंतर ते सगळं वाचून घ्या मित्रांनो. खूप चांगलं सगळं करा. आणि तुम्ही काळजी कशी घ्यायची, त्याच्या डेंग्यूपासून कसे वाचायचं, कसं नाही, हे सगळं तिथं दिलेलं आहे. खूप छान होतं. आणि हे वारकरींचे एक स्टॅच्यू, छोटे छोटे मूर्त्या बनवले होते. आणि फळांचे पण असे छोटे छोटे मातीचे फळं केलेले होते डिझाईनमध्ये, खूप छोटे छोटे सगळे होते. असं खूप आवडलं होतं मला, खूप आवडलं होतं मित्रांनो. असं सांगायला खूप कमी आहे, पण तेवढं सांगायचं कमी, पण तिथं दाखवून एवढं जास्त आहे की मी थकून जाईल. आणि तुम्ही पण थकून जाता तिथं बघून, की कुठली एक गोष्ट जे जुन्या काळातले आता ते जे फेमस आहे ते सगळे कुठलीच गोष्ट वाजवणे हलगे. आणि हे आहेत ना, तर मित्रांनो हे हलगे वाजवता येणार आहे. तर प्रत्येक
5-5 मिनिटाला ते सगळं पूर्ण जेवढं आहे ना तेवढं सगळ्यामध्ये वाजवत फिरवते. तर तिथून थोडंसं बाहेर आल्यानंतर मित्रांनो इथं पूर्ण एवढं मोठं दिसतो ना, एवढं सगळं मोठं, हे सगळं फक्त फुडी जे शेतात, जे खेडेगावात जे गावठी पद्धत बनलं जातो ना मित्रांनो, त्या पद्धतीत ते फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ, फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्हाला खायला भेटेल इथे. सगळे महाराष्ट्रीयन तडका झणझणीत असलेलं सगळ्या गोष्टी व्हेज नॉनव्हेज ह्या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर खायला पण भेटणार आहे. एवढं सुंदर सुंदर डिशेस होते जे आपण आता चुलीवरचं जेवण म्हणा, कुठेही गेलं तर हॉटेलमध्ये कुठलं हॉटेल चुलीवरचं जेवण बनवतात ते बघू शकतो आपण, ते शोधतो. ते अशा पद्धतीने ते सगळं चुलीवरचं इकडं तिकडं असलेलं अशा पद्धतीनं मस्त केलेलं होतं. आणि जो हिरवे बोर्ड लावलेले आहेत ते हे सगळं होतं व्हेजचं सेक्शन होतं. इथं पिठलं, भाकर, थालपीठ, बरंच काही भरीत वांग सगळं काही होतं मित्रांनो. म्हणजे जेवढं सांगेल तेवढं कमी. आणि समोर तुम्हाला स्ट्रेट दिसतो ना तिकडे रेड कलरचं मध्ये असलेलं बोर्ड, त्या इथं सगळं नॉनव्हेज पदार्थ होते. आणि बघा आजी जे पुरणाची पोळी बनवतात ना, ते ह्याच्यावर त्याला आता मला काय म्हणतात मलाही माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. बघा केवढी मोठी ह्याला तर झुंबड गर्दी लावलेली होती मित्रांनो, काय सांगायचं तुम्हाला. तो लाईन लागली ती लाईन लोकांच्या खाण्यासाठी. मला पण खूप आवडलं, पण आपण तरी खातो. आणि हे लास्टचं उकडीचे मोदक हे कसं बनवतात बघा असं तर मित्रांनो हे सगळं झालं आहे. वेळ असेल तर तुम्ही जाऊन बघून या, नाहीतर पुढच्या वर्षी बघू शकता तुम्ही हे सगळं कसं बनवतात काय नाही. तर आता आम्ही सगळं करून मी पण थोडंसं खाऊन घेतलं होतं. आणि काय भरपूर छान होतं, मला तर खूप आवडलं. चला आवाज इथं तुम्हाला समोर दिलेला, पुन्हा भेटूया पुढील वर्षी. धन्यवाद मित्रांनो. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.